नमस्कार, मी डॉक्टर गणेश गोळेकर, छत्रपती संभाजीनगर। आज आपण मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली या विषयावर भाष्य करणार आहोत। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी संवर्गातील संवैधानिक आरक्षण मिळवण्यासाठी एक लढा उभारलेला आहे आणि तो लढा आता निर्णायक वळणावर आलेला आहे। समाजानं प्रचंड असं पाठबळ जरांगे पाटलाच्या पाठीशी उभं केलेलं आहे। प्रचंड अशी ताकद जरांगे पाटलांना दिलेली आहे आणि जरांगे पाटलांना सुद्धा समाजानं जो विश्वास टाकलेला आहे त्याला यत्किंचितही तडा जाऊ दिलेला नाही। मॅनेज न होणारं व्यक्तिमत्व अशा प्रकारची ओळख आहे। जे काय बोलायचे तर समोरच बोला। सराटे अंतरवालीमध्ये गिरीश महाजन किंवा आणखी काही लोकांनी जरांगे पाटलांच्या कानात बोलण्याचा प्रयत्न केला, तर त्यावेळेस त्याने स्पष्ट सांगितलं की तुम्हाला जे काय बोलायचे ते मला समोर बोला। गिरीश महाजनांनी सांगितलं की आपण बाजूला जाऊ, बाजूच्या रूममध्ये जाऊन बोलू। ते म्हणले अजिबात नाही, जे तुम्हाला काय बोलायचं असेल ते मीडियाच्या साक्षीनं आणि या हजारो लाखो समाज बांधवांच्या समोर बोलायचं, अशा प्रकारचं स्पष्ट त्यांनी सांगितलं। आणि हे पटत असेल तरच बोला, नाहीतर तुम्हाला तुमचा रस्ता मोकळा आहे, अशा प्रकारचा स्पष्ट निर्वाणीचा इशारा मंत्र्याला देणारं हे व्यक्तिमत्व आहे। आणि त्यांचं जे उपोषण अंतरवाली सराटीमध्ये होतं ते लाईव्ह होतं। रात्रंदिवस अनेक चॅनल्सचे कॅमेरे त्यांच्यासमोर फिट होते। काही ठिकाणी CCTV असतात, इथं CCTV नव्हते तर सर्व बऱ्याचशे चॅनलचे कॅमेरे हे लाईव्ह होते। त्यामुळं जरांगे पाटील हे काय व्यक्तिमत्व आहे हे लोकांना समजलेलं आहे। यापूर्वीच मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाला असता, परंतु जिथं कुठं प्रश्न निकाली निघल्याची वेळ येते त्यावेळेस नेतृत्व करणाऱ्यांनी कुठंतरी तडजोडी केल्या आणि मग मराठा समाजाच्या पदरी निराशा पडली। मात्र आता एक चांगलं नेतृत्व या ठिकाणी लाभलेलं आहे आणि म्हणून त्यांनी आता जे उपोषण केलं तर या उपोषणामध्ये सरकारने वेळ मागितला आणि जरांगे पाटलांना 30 दिवसाचा वेळ दिलेला आहे आणि आता तो 13 जुलैला संपणार आहे। तर या 13 जुलैपर्यंत म्हणजे जरांगे पाटील शांत राहिले, हॉस्पिटलला उपचार घेतले आणि एक 8 दिवस ज्यावेळेस शिल्लक होते हा पिरियड संपायला, तर त्यावेळेस त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीज आयोजित केलेल्या आहेत। आतापर्यंत 3 रॅल्या त्या ठिकाणी पार पडलेल्या आहेत। आज 4थी रॅली लातूरला आहे। हिंगोलीकरांनी जो काही अभूतपूर्व प्रतिसाद जरांगे पाटलांच्या पहिल्याच रॅलीला दिला, खरोखरच ते प्रशंसनीय आहे। हिंगोलीकरांची शिस्त, हिंगोलीकरांचा संयम हा वाखाणण्याजोगा आहे। तिथल्या 500 महिला स्वयंसेवक असलेलं शिष्टमंडळ आणि 2000 पुरुषांचं स्वयंसेवक असलेले प्रतिनिधी यांनी अतिशय शांततेत हा हिंगोलीतील मोर्चाला एक चांगल्या दिशेने त्यांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केला। महिलांनी जरांगे पाटलांच्या बाजूला 200 महिलांचं एक कडक प्रोटेक्शनसाठी होतं। तसं पाहिलं तर हिंगोलीची टीम 70 बांधवांची हिंगोलीची टीम आहे। ज्यावेळेस जरांगे पाटलाला कुठलंही प्रोटेक्शन नव्हतं त्यावेळेस हे 70 बांधव जरांगे पाटील जिथं जातील त्यावेळेस त्यांनी प्रोटेक्शन त्या ठिकाणी दिलेलं आहे। ते कमांडो म्हणून ओळखले जातात। तर अशा प्रकारचे हिंगोलीकरांनी असं प्रतिसाद प्रचंड स्वरूपात दिलेला आहे। त्यानंतर परभणीकरांचा क्रम होता। जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं म्हटलं जातं, ते काही चुकीचं नाही। अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचा प्रतिसाद परभणीकरांनी दिला आणि तिथं सुद्धा पाण्याची सोय, नाश्त्याची सोय, पुन्हा क्रमवार पुढे महिला चालतील, त्यानंतर मग वृद्ध असतील आणि त्यानंतर इथं असतील, अशा प्रकारचे एक शिस्त संयम हा परभणीकरांनीही दाखवला। काल नांदेडकरांचा प्रतिसाद अभूतपूर्व होता, ऐतिहासिक होता। एवढी संख्या होती की ते कुठल्या कॅमेऱ्यातच कैद होत नव्हती, इतकी प्रचंड संख्या ही नांदेडच्या
या शांतता रॅलीमध्ये होती. प्रचंड भव्यदिव्य अशा प्रकारची होती. आणि जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितले, मुसळधार पाऊस जरी पडला तरी आपली रॅली सेकंदभर सुद्धा थांबणार नाही, अखंड चालूच राहणार आहे. म्हणजे पावसाचा कुठलाही परिणाम होणार नाही. त्यांनी सांगितलं, तुम्ही रेनकोट घ्या, तुम्ही छत्र्या घ्या, तुम्ही पोते जे घोंगटे आपण जुन्या काळात वापरत होतो ते घ्या, काही घ्या, सोबत ठेवा, कारण पावसाचं वातावरण आहे. परंतु रॅली होणार म्हणजे होणार. आणि समाज बांधव सुद्धा तितक्याच ताकदीनं या ठिकाणी पेटलेला आहे, तितक्याच तीव्रतेनं तो आंदोलनामध्ये सहभागी होत आहे. आज हाच एल्गार हा लातूरमध्ये होणार आहे. लातूरकरही प्रचंड उत्सुक आहेत, जरांगे पाटलाच्या स्वागतासाठी प्रचंड उत्सुकता आहेत. तिथं सुद्धा अनेक JCBद्वारे या ठिकाणी स्वागत केला जाणार आहे. परभणीमध्ये आणि नांदेडमध्ये तर दलित बांधवांनी त्या ठिकाणी जरांगे पाटलाचं स्वागत केलं. मुस्लिम बांधवांनी त्यांचे ध्वज फडकवले आणि प्रचंड अशा एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या. मुस्लिम बांधवांनी स्वतः भगवे रुमाल त्या ठिकाणी गळ्यामध्ये घातले. म्हणजे सामाजिक एकोपा काय आहे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जरांगे पाटलाची शांतता रॅली. ज्यावेळेस जरांगे पाटलांनी यापूर्वी सराटे आंतरवाली टू मुंबई लॉंग मार्च काढला होता, त्यावेळेस सुद्धा दुसरा जो मुक्काम होता नगरच्या 12 वावळीचा, तो सुद्धा मदरशामध्येच होता जरांगे पाटलाचा. आणि मदरशावर भगवे ध्वज लावले होते. म्हणजे काही लोक हिंदुत्व शिकवण्याचा जो प्रयत्न करत आहेत त्यांना ही सनसनीत चपराक आहे, त्यांनी यातून काहीतरी बोध घ्यावा. आणि त्यांना जो कुठं हिंदू धर्म खतरे में वाटतो तर असा कुठलाही नाही, तर ते स्वतः खतरेत आहेत, त्यांचं राजकीय करिअर खतरेत आहे, म्हणून ते अशा प्रकारच्या वल्गना करीत आहेत. वास्तवात दलित बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, धनगर बांधव असतील, हे प्रचंड प्रमाणात सोबत आहेत. लातूरमध्ये गेल्या 10 दिवसापासून धनगर समाजाच्या ST प्रवर्गात समावेशासाठी आणि वडार समाजाच्या ST प्रवर्गात समावेशासाठी आमरण उपोषण सुरू आहे. 10 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे. ना तिथं हाके गेले, ना पडळकर गेले, ना जानकर गेले, ना शेंडगे गेले, ना कुणीच गेले. आणि सामान्य माणसं तिथं उपोषण करत आहेत. त्यांनी सुंदर अशी मुलाखत दिलेली आहे की हाकेचं जे आंदोलन होतं ते राजकीय होतं, कुठंतरी महामंडळ मिळावं, विधान परिषद मिळावं यासाठी होतं. TV9ला ती सुंदर मुलाखत आहे. आणि मराठा समाजाला OBCतून आरक्षण मिळालं पाहिजे याचं समर्थन हे आंदोलक करतायत. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की मराठा आरक्षणामुळं धनगर समाजाच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का लागत नाही असं स्पष्ट म्हटलेलं आहे. आणि खरोखरच त्यांनी तो उदाहरण दिलं आहे. धनगर समाजाची लोकसंख्या 3 कोटी आहे आणि वडार समाजाची 1.25 कोटी आहे. हे 4.25 कोटी जर STत गेले तर 4.25 कोटीचा बॅकलॉग तिथं भरून काढायला वाव आहे. आणि मराठा समाज ऑलरेडी 1.5 कोटी 2 कोटी तो कुणबीत गेलेला आहे, म्हणजे 4 कोटी शिल्लक राहिलेला आहे, तर तो ऑलरेडी बसतो. म्हणजे कुठलंही सामाजिक गणित बिघडत नाही अशा प्रकारचा युक्तिवाद या धनगर बांधवांनी केलेला आहे. आणि ते हाकेबद्दल काय बोलतात हे तुम्ही जरूर ऐका. म्हणजे राज्यात सगळीकडे शांतता आहे, सामंजस्य आहे, मात्र 5-50 लोकांची टोळी ही काही लोकांनी उभा केली आणि मराठा समाजाच्या विरोधात त्याला खत पाणी घालत आहेत. परंतु महाराष्ट्रातील सर्व नागरिक सुजाण आहेत आणि मराठा समाजाला आरक्षणाची का गरज आहे यांची त्यांना पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळं या शांतता रॅलीत आता निघत आहेत, याला सर्वांनी प्रतिसाद द्या. सर्वांनी म्हणजे आपले काम बाजूला ठेवा. एक दिवस काम बंद ठेवल्याने काहीही फरक पडत नाही. नोकरीवाले असतील त्यांनी सुट्ट्या टाका, जे शेतात काम करणारे असतील त्यांनी एक दिवस काम बंद ठेवा, जे व्यावसायिक आहेत त्यांनी आपले दुकानं किंवा व्यवसाय एक दिवस बंद ठेवा. आणखी दुसरे कोणी काही व्यवसाय करत असतील किंवा आणखी कुठले कामं असतील तर सर्वांनी ज्या ज्या जिल्ह्यात त्या रॅलीज आहेत त्या जिल्ह्यात त्या रॅलीजमध्ये सहभागी व्हा. 13 तारखेला या पहिल्या टप्प्याचा समारोप छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे आणि ती सुद्धा रॅली भव्यदिव्य होणार आहे. सर्वच रॅल्या भव्यदिव्य होणार आहे. म्हणजे यात कुठलंही दुमत असण्याचं कारणच नाही. मात्र या पुढच्या रॅलीसुद्धा निघणार आहेत. जर सरकारनं 13 तारखेपर्यंत आरक्षण दिलं नाही तर महाराष्ट्रभर या रॅलीज जाणार आहेत.